नमस्कार, परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दुधी भोपळ्याची सुकी भाजी बनवणार आहोत। तर तेही आपण इथे पाण्याचा वापर न करता बनवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। इथे मी कोवळा भोपळा घेतलेला आहे। तर हा भोपळा आपण कट करून घेऊ। भोपळ्याच्या अशा प्रकारे आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे छोटे छोटे कट देऊन फोडी तयार करून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता छोट्याल्या फोडी मी तयार करून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला फोडी तयार करायच्या आहेत। तर त्यासाठी लागणारे वाटण तयार करू। इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरे, 10-12 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत साल काढून अर्धी वाटी। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आधी आपल्याला मिरची, जिरे, लसूण, मीठ बारीक करायचं आहे। पाहू शकता बारीक झालेला आहे। जास्त बारीक करायचं नाही, असंच आपल्याला ठेवायचं आहे। तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून जाडसर कूट तयार करून घेऊ। कूट बारीक करायचं नाही, जाडसरच ठेवायचं आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कूट ठेवायचा आहे। तर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊ। खूप छान अशी भाजी तयार होते, खायला सुद्धा खूप असं चविष्ट लागते। तर तेल तापल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकू, जिरे टाकू। आता यामध्ये तयार केलेला हिरव्या मिरचीचं वाटण ते टाकू, मिक्स करून घेऊ। कढीपत्त्याचे 4-5 पानं टाकलेली आहेत। आता इथे आपण पाव चमचा हळद टाकू, मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला भोपळ्याच्या फोडी टाकायच्या आहेत, मिक्स करून घेऊ। इथे पाहू शकता तुम्ही छान मिक्स झालेला आहे। 2 मिनिटं असंच परतून घेऊ आणि आता यावर झाकण ठेवून आपण 4 ते 5 मिनिटं हे शिजून देणार आहोत। तर 4-5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला भोपळा छान शिजलेला आहे। मध्ये मी एकदा त्याला परतून घेतलं होतं। तर छान असा शिजलेला आहे। यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही, तर तेलामध्येच हा भोपळा शिजलेला आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा जाडसर केलेला कूट तो टाकू, मिक्स करून घेऊ। तर खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। भाजी नक्की करून पहा। ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।